इथे वैतरणा संघाचा थोडासा बदलाव झालाय. स्ट्रायकर गोलंदाज इथे सज्ज झालाय आणि स्ट्राईक एंड वरती अक्षय, नॉन स्ट्राईक एंड वरती संकेत. लेट्स प्ले. ओहो, पहिला चेंडू फुलटास कव्हर क्षेत्रामध्ये ताकदीचं क्षेत्ररक्षण झालंय. पहिला चेंडू कुठेतरी फुलटास टाकला गेला, परंतु इथे गॅपचं प्रदर्शन करायचं होतं. दोन क्षेत्ररक्षकाला भेटून चेंडू पाठवायचा होता कव्हर क्षेत्रामधनं 4 धावेसाठी, असं मात्र इथे फलंदाजाच्या मनामध्ये होतं. परंतु पहा काय ताकदीचं क्षेत्ररक्षण झालं. पहिला चेंडू टाकला गेला, 1 धाव आली. श्री गणेश झालाय ओम साई दत्त संघाचा. तसेच इंडिव्हिज्युअल अकाउंट सुद्धा पहिल्या चेंडूवरती इथे ओपन झालं फलंदाज अक्षयचं. सुरेखरित्या आजच्या दिवसामध्ये मॅच पाहायला भेटला. कधी कधी लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना पाहिल्या, कधी कधी हाय स्कोरिंग मॅच सुद्धा हाय व्होल्टेज झाल्या. ओहो, यावेळेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये इथे चेंडू उडवला गेलाय. टीममध्ये क्षेत्ररक्षक इथे शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळाला नाही, कारण सुंदररित्या क्षेत्ररक्षण झालं शेवटच्या मोमेंटला. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेले तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि ते इंडिव्हिज्युअल सुद्धा पहिल्या चेंडूवरती 1 धाव अक्षयने काढली, त्यानंतर संकेतने इंडिव्हिज्युअल 2 धाव्याने अकाउंट ओपन केलं. ओहो, सुरेख फटका. यावेळेस गॅपचं प्रदर्शन झालंय. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. यस, इट इज 4 रन्स. 4 धावा येतील. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी मिस्ट्रामिक स्ट्रोक वाटतोय. झेल घेण्याचा प्रयत्न झालाय. टीममध्ये क्षेत्ररक्षक होते वाडिश लॉंगनला, परंतु इथे झेल सोडला जातोय. झेल ड्रॉप, परिणाम स्वरूपी 2 धावा खर्च कराव्या लागल्या गोलंदाज अनिलला. या चौथ्या चेंडूवरती स्कोर कार्ड वरती धावा आहेत 9. पहिलं षटक भरपूर काय पाहायला मिळतंय, परंतु एक मात्र महत्वाचा पॉइंट असेल की विदाउट लॉस आहे ओम साई दत्त हा संघ. ओहो, यावेळेस ओव्हर द बॉलर हेड. चेंडू मात्र निघून येतोय की काय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूरवरनं प्रयत्न करतील. इनफिल्ड मधनं क्षेत्ररक्षक फॉलो करत होते चेंडूला, परंतु इथे चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा आल्या. एक तमाशा देखण्याचा प्रयत्न. पहा काय होत आहे. यावेळेस थोडीशी धोक्याची घंटा वाटत होती आणि पंचांपुढे एक प्रश्नचिन्ह उभं आणि षटक क्रमांक संपुष्टात आला असं दर्शवलं जात आहे. अर्थातच फलंदाज सेफ झोन मध्ये. एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील ओम साई दत्त संघाच्या 14. पहिलं षटक कुठेतरी वर्चस्व ठेवलंय ओम साई दत्त संघानं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये या षटकामध्ये 2 चौकार आले. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती 2, त्यानंतर 4, त्यानंतर 2 धावा आल्या. 5व्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव. अशा प्रकारे इथे 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील ओम साई दत्त संघाच्या अकाउंट मध्ये. एक षटकाच्या अखेरीस 14 धावा आणि गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होईल गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. सचिन नावात भरपूर मोठी जादू आहे, परंतु तशी कामगिरी करणं महत्वाचं. यावेळेस पहा ऑन साइडला फटका सजवलाय. बॅकवर्ड स्केअर लेगच्या रिजन मध्ये इथे 2 धावा अंकित केल्या जात आहेत. मनोज झोले, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे या. आपली सुशांत वाट पाहतायत समालोचन कक्षाकडे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती खर्च केल्यात सचिननं. यावेळेस पहा सुरेखरित्या डिलिव्हरी पाहायला भेटली गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. पहिला चेंडू 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर अचूक टप्प्यावरती नियंत्रण होतं या चेंडूवरती आणि हा चेंडू मात्र निघून गेलाय. यस्टनच्या खालनं खाल निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू टाकले गेलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. ओहो, यावेळेस सुरेखरित्या फटका सजवलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेस टिपला गेलेला झेल. विकेट्स क्रमांक पहिल्याचं पतन दुसऱ्या षटकामध्ये.
इनफिल्ड मधनं क्षेत्ररक्षक जात आहेत, वन बाउन्स चेंडूला कॅरी केलं अफलातून क्षेत्ररक्षण, परंतु त्याचप्रमाणे इथे मैदानावरती 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील ओमसाई दत्त संघाच्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22. सुरेखरित्या दोन्ही संघाकडनं खेळ खेळला जातोय, कारण पहिलं षटक 14 धावा आल्या, या दुसऱ्या षटकामध्ये विकेट सुद्धा मिळाली, धावा सुद्धा आल्यात. 5 चेंडूवरती 8, शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो, यावेळेस अफलातून फटका, यास चेंडू निघून जाईल, नो चान्स, ओव्हर द रो. कव्हर क्षेत्रामधनं चेंडू निघून गेला 4 धावेसाठी आणि 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा. पहिलं षटक अनिलने 14 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये सचिनने 12 धावा खर्च केल्या. टोटली स्कोर कार्ड वरती धावा आहेत 26. 13.00 ची सरासरी 2 षटकामध्ये गाठली गेली आणि अशीच जर सरासरी इथे गाठली जाईल ओमसाई दत्त संघाकडनं तर एक मोठं टार्गेट इथे सेट होऊ शकतं वैतरणा संघापुढे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करतील विजय. ओहो, यावेळेस मिस्लॅमिक स्ट्रोक होता, चेंडू मात्र यस्टनच्या वरनं निघून गेलाय, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल, एकच धाव अंकित केली जाणार. स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तर 27 धावा या क्षणाला पाहायला मिळतील आपल्याला ओमसाई दत्त या संघाच्या. ओहो, यावेळेस पहा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. हा चेंडू अडवला गेला असता तर मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स फेकली गेली असती, परंतु चेंडू कॅरी करू शकले नाही क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव आली आणि स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 28. पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा, त्यानंतर टाकले गेलेले 2 चेंडू सिंगल खर्च केली मनोज या गोलंदाजानं. हो, यावेळी चेंडूला सोडून दिले जात आहे, आउटसाइड दिल एक्स्ट्रा होता, वाईट चेंडूची सांगता झाली आणि स्कोर कार्ड वरती एक्स्ट्रा मात्र एक्स्ट्रा रूपाने मिळणार. 29 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो, यावेळेस एक नेत्र दीपक फटका आलाय, डिस्टन्स पाहावा लागेल, डिस्टन्स कव्हर होईल का आणि जवळ हा चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, इट इज मॅक्झिमम षटकार. सुरेखरित्या मॅच इथे आपण एन्जॉयमेंट करत आहोत, परंतु नक्कीच एक ओमसाई दत्त संघाकडनं पाहायला मिळतंय एखाद्या चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल येत आहेत आणि एखाद्या खराब चेंडूवरती बिग हिट येत आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 6 धावेनंतर 35 धावा. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू उडवला गेलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 2 बाउन्स चेंडूला कॅरी केलं जात आहे. तत्पूर्वी 2 धावा तर यशस्वीरित्या सहजरित्या कंप्लीट झाल्या. ओहो, चेंडू निघून गेलाय, चेंडू अडवला होता क्षेत्ररक्षकानं, परंतु त्याला सुद्धा माहिती नव्हतं की आपण सीमारेषेवरती टच आहोत.
होती ती मात्र इथे ऍड केली गेली नव्हती. हो या वेळेस ऑन साइडला फटका, डिस्टन्स कव्हर होऊ शकला नाही, झेल सोडला जातोय. आणि आतापर्यंत मी म्हणेन या क्षेत्ररक्षकांना 2 झेल सोडले गेलेत. प्रयत्न अप्रतिम होते परंतु प्रयत्नांना इथे यश आलं नाही. 2 धावा स्कोर कार्ड वरती. टोटली स्कोर कार्ड आहे 43 धावांवरती. पहिला चेंडू हिट विकेट. ओहो यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू उडवला गेलाय. इथे नो चान्स, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. यावेळेस अक्रॉस द लाईन होऊन खेळत अलॉंग द कार्पेट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडस वेळ घेतील क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 2 धावांचं कॉलिंग इथे यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती. चौथं षटक चालू आहे. गुरुनाथ गोलंदाजी ट्रॅकवर 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या. 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दरम्यान षटकातील 5वा चेंडू. हो यावेळेस आउटसाइड द ऑफ लेग स्टंप वाईट चेंडू. आणि या रक्षकानं मात्र इथे चेंडू कॅरी करण्याचा प्रयत्न केला नाही. मनोज होते, चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. वाईट +1 एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 51 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडू. अभ्यंतर धाव उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर चेंडू. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. थोडस दिशेवरती या चेंडूवरती नियंत्रण होतं आणि परिणाम स्वरूपी इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5वा चेंडू निर्धाव राखला गेला. शेवटचा चेंडू शिल्लक गोलंदाजी ट्रॅकवर गुरुनाथ. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. कॅपचं प्रदर्शन होते परंतु दूरवरनं क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहा काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 4 धावा. षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळणार. ओमसाई दत्त संघाच्या 56. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. नक्की 65 प्लस जाणं इथे गरजेचं असेल कारण समोरचा संघ वैतरणा आहे. हो यावेळेस सुरेखरित्या फटका सजवलाय. झेल आणि काय अफलातून इथे झेल टिपला गेलाय. अनबिलिव्हेबल कॅचेस. व्हॉट अ कॅच. गेलाय सीमारेषा पार. 4 धाबा आल्या 2ऱ्या चेंडूवरती.
की क्षेत्ररक्षण ताकदीचं होत नाहीत, त्या कारणास्तव मात्र इथपर्यंत धावा इथे ओमसाई दत्तच्या पाहायला भेटतात, कारण मिसफील्ड भरपूर झालं. ओहो, यावेळेस आउटसाइड दिले एक्स्ट्रम, वाईट चेंडू, अवांतर धाव दिली जाईल. आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 61. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 4, त्यानंतर हात टाकला गेलेला चेंडू वाईड. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, नो चान्स, चेंडू निघून जाईल. यस, इट इज अ 4 रन्स, 4 धावा. धावा तर झाल्यात. नक्कीच आम्ही म्हणत होतो 60+ जाणं खूप गरजेचं, आणि या धावा आल्यात. ऑन साइडला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत, परंतु चेंडू निघून गेलाय. ओहो, शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. 2 बाउन्स चेंडूला कॅरी करून फेक केली जाईल. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट, आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावला आहे 67 धावेवरती, 67 रन्स. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक, 5वा चेंडू लोअर फुल टॉस, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल, तिथे सुद्धा 1 धाव अंकित केली जात आहे. स्कोर कार्ड वरती धावा 68 पाहायला मिळत आहे ओमसाई दत्त संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक, टार्गेट कितीचं सेट होईल वैतरणा संघापुढे, या चेंडूवरती मात्र ठरवलं जाईल. कल्पेशच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 68, आणि शेवटच्या मोमेंटला इथे शेवटच्या चेंडूवरती फटका सुरेखरित्या सजवलाय, आणि जवळजवळ हा चेंडू सुद्धा निघून गेलाय. यस, इट इज अ 4 रन्स, 4 धावा आल्या. बहात्तर धावा आणि 73 धावांचं आव्हान आहे. सुरेखरित्या फटकेबाजी या फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळाली ओमसाई दत्त संघाची. 72 धावा 5 षटकाच्या अखेरीस आणि 73 धावांचं आव्हान आहे. आणि सलामीची जोडी इथे वैतरणा संघाकडनं एंटर झाली आहे मैदानामध्ये. मनोज आणि त्याच्या समूहात आपण पाहत आहोत कैलास या फलंदाजाला. तत्पूर्वी आम्ही नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी कौलकडे जातो. डोंगरीपाडा संघाचा कर्णधार तसेच एनसीसी कसारा संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी कौलसाठी.
बोथ टीम्स चला कॅप्टन लगेचच निघून या. या मॅचचं टार्गेट आहे 73 धावा. NCC संघाचे मार्गदर्शक मंडळजी मंगेश पंडित साहेब इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं प्रथमतः मी या कसारा क्रीडानगरीमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. पहिला चेंडू वाईट टाकला जातोय. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू थोडंसं खराब सुरुवात करतायत ओमसाई दत्त संघाकडनं. स्ट्राईक एंड वरती मनोज आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती कैलास आहे. 73 धावांचं आव्हान. पहिला चेंडू वाईट टाकला गेला. ओहो यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडे घेऊन चेंडू निघून गेलाय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मधनं डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. तिथे मात्र एक धाव आणि एका धावेने मात्र इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालं फलंदाज मनोजचं. स्ट्राईक रोटेट झाली. एका चेंडूवरती 2 धावा अंकित केल्या जातील स्कोर कार्ड वरती, कारण पहिला चेंडू वाईड तेव्हा मात्र श्री गणेश झाला. त्यानंतर मात्र नव्याने सुरुवात केली, त्या चेंडूवरती 1 धाव आली. हो पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला, परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. रमेश सर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न दिसतोय यष्टीरक्षकाचा, परंतु इथे झेल त्याच्या अवकाशाच्या बाहेर आणि शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. स्कोर कार्ड वरती धाबा 1 ने वाढली आहे. 3 धावा. 73 धावांचं आव्हान. अजूनही 70 धावांची गरज असेल. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील. पहिला चेंडू अवांतर धावाने सुरुवात थोडीशी खराब होती, परंतु पहा त्यानंतर मात्र 3 चेंडू अप्रतिम टाकले गेले. केवळ त्या 3 चेंडूवरती 2च धावा, 1 चेंडूवरती मात्र वाईड्स, अशा 3 धाबा आल्या. ओहो चेंडूला उडवलाय बॅकवर्ड पॉईंट रिझन मधने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि यावेळेस किती धावा अंकित केल्या जातील, हाऊ मेनी रन्स, आणि या चेंडूवरती धावा इथे दर्शवल्या जात आहेत आम्हाला 2 पंचांकडनं. दादू सर आहेत तसेच पप्पू साखरे सर आहेत पंचांच्या भूमिकेत. अप्रतिम आतापर्यंत कामगिरी गेले 8 दिवस पंचांच्या भूमिकेत होते आणि 9व्या दिवसामध्ये सुद्धा या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला बोथ टीम्स डोंगरीपाडा तसेच NCC कसारा संघाचे कॅप्टन आपण समोर या. नाणेफेकी होईल नेक्स्ट मॅचची. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 5. पहिलं षटक थोडंसं सावध पावित्रा घेऊन मात्र फलंदाजी करतायत मनोज आणि कैलास, कारण टार्गेट आहे 73 धावांचं. कुठेतरी थांबून खेळणं खूप गरजेचं असेल या 2 फलंदाजांना, कारण 5 षटकाचा मॅच आहे. जरी एखादा षटक कमी स्कोर कार्ड वरती धावा आल्या तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याची भर काढण्याचा प्रयत्न नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहतो. असंच मात्र काहीसं करावं लागेल, कारण पहिलं षटक इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे. गोलंदाज सुनीलची 4 चेंडू टाकले गेलेत, 5 धावा खर्ची केल्यात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो यावेळेस क्रिकेटचा क्लास, यस चेंडू निघून गेलाय. इट इज अ 4 रन्स. मनोजच्या बॅटमधनं आलेला हा 4 धाबा. नवला आणि मनोजला माहित होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहेत. डीप मध्ये 2 शतरक्षक. सागर कोरडे खजिनदार आपणास मी विनंती करतो आपण आपल्या शुभ असते इथे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 10. एक षटक टाकले गेले 10 धावा आहेत. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की थोडंसं थांबून खेळावं लागेल, त्याप्रमाणे मात्र थोडंसं सावध पवित्रा घेऊन खेळतायत, कारण 5 षटकाचा हा मॅच. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि सागर कोरडे साहेबांच्या शुभ असते ते नाणेफेकी होत आहे. NCC कसारा विपक्ष डोंगरीपाडा नाणेफेकी जिंकला आहे NCC कसारा संघ. तर निर्णय कळवा. ओके थोड्या वेळाने कळवणार आहेत.
दुसऱ्या षटकासाठी बोलवलं जाते गोलंदाज सुदीप. ओहो, पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला क्लिअर केलंय. थोडंसं थांबवलं जाते कैलासला, कारण क्रीज सोडलं होतं. कॉलिंग मात्र इथे मनोजकडनं पाहायला भेटलं. गुड कॉलिंग मी म्हणेन. धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटला नाही. जर धाव घेण्याचा प्रयत्न असता तर मात्र मनोज या फलंदाजाला डगआउटच्या आसऱ्याला जावं लागलं असतं, कारण तो स्ट्राईक एंडवरती होता. जेव्हा स्ट्राईक एंडवरती फलंदाज असतो तेव्हा मात्र तिथे पोहोचणं भरपूर कठीण होत असतं इनफिल्डमध्ये जेव्हा चेंडू असतो तेव्हा. ओहो, या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत आहे. इथे डिस्टन्स कव्हर होईल का? डिस्टन्स कव्हर झालं नव्हतं, परंतु इथे झेल ड्रॉप आणि मिळालेले जीवदान मनोज या फलंदाजाला. तत्पूर्वी एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट झाली. धाव घेण्याचा प्रयत्न, अर्थातच मनोजला असं वाटलं होतं की चेंडू इथे सीमारेषा पार जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षक होता वाडिश लॉंगनला आणि चेंडू मात्र मिड विकेट रिझनमध्ये पाहायला भेटला. तिथं मात्र तेवढं अंतर गाठलं गेलं. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल मात्र ड्रॉप झाला. तत्पूर्वी एक धाव आली. यावेळेस सुद्धा मिस्लॅमिक स्ट्रोक कैलासच्या बॅटमधनं आलाय. नो मॅन्स लँड पाहायला भेटलं. डीपवरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 पास चेंडूला कॅरी करून एक फेक केली जाईल. तत्पूर्वी एक धाव आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 12. पहिल्या षटकामध्ये सावध पवित्र, त्याप्रमाणे या षटकामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा सावध पवित्रेने खेळ चालू आहे, परंतु मी म्हणेन असं जर सावध पवित्रेने शेवटपर्यंत खेळले गेले तर मात्र थोडंसं क्रिटिकल सिच्युएशन आढळेल. यावेळेस आउटसाइड दे लेगस्टम आहे. पंचांना दिशा पाहावी लागेल आणि पप्पू साखरे सरांचा आम्हाला इशारा येईल. हा चेंडू खराब आहे. आउटसाइड दी लेगस्टम, वाईट चेंडू, अवांतर धाव. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 13. आणि आताच इथं पुन्हा एकदा शुभ आगमन झालंय रमेश सरांचा. प्रथमतः आपलं शब्द सुमरानं या कसारा क्रीडानगरीमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. ओहो, यावेळेस पहा काय सुरेखरित्या फटका सजवलाय. कव्हर क्षेत्रामधनं चेंडू निघून गेलाय. या सिटीचं 4 रन्स, 4 धाबा आल्या. कसारा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय डोंगरीपाडा संघाला. 4 चेंडू टाकले गेलेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17. ओहो, या वेळेस गुडघाटे एक तमाशा देख करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड पाहायला भेटेल. चेंडू हा सुद्धा निघून गेलाय. यस यस या सिटीचं 4 रन्स, 4 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू वरती. बावीस. शेवटचा चेंडू शिल्लक सुदीप या गोलंदाजाचा. ऑन साइडला फटका सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू निघून गेलाय. इनफिल्ड मधनं आउटफिल्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेंडू अडवला गेला, हे महत्वाचं. तत्पूर्वी तिसऱ्या धावेचं कॉलिंग. भरपूर वेळ घेतला गेला क्षेत्ररक्षकानं. तत्पूर्वी 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. 14 धावेचा प्रयत्न कैलासचा, परंतु मनोज नाकारतील आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 3 धावा. षटक क्रमांक इथे दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 25. आणि यावेळेस मात्र काही कारणास्तव आम्ही मात्र थांबतो. तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. कसारा प्रीमियर लीग पर्व 4. आणि यापुढील कसारा गावचा बुलंद आवाज आपण ऐकणार आहोत रमेश सरांना. धन्यवाद हर्षल पवार. चांगला असं समालोचन करून प्रेक्षकांचे मन जिंकलेत. दोन षटकाच्या खेळानंतर धावसंख्या होती 25. सुनीलचा पहिला चेंडू आपल्याच गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण करून फलंदाज धाव बाद केलाय.
चांगलाच पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहू शकता फलंदाज बाद झालाय. तर बघूया सामना सुरू आहे आपल्या समोर. ओम दत्त कसारा, ओम साई दत्त कसारा विरुद्ध वैतरणा. आता मात्र 73 धावांचं आव्हान ठेवलं ते वैतरणा संघासमोर. स्ट्रायकला मनोज आहे, गोलंदाज सुनील. चांगला गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती सुंदर चेंडू टाकला, फलंदाजाने डिफेन्स केला परंतु नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला बाद केलाय. सुरेख फटका, सरळ बॅटने चेंडू हवेत. बघूया पंचांचा इशारा, षटकार. आणि सुरेख फटका मारला तर मनोजाने षटकार. मोठं पाऊल टाकलंय, विजय दिशेने वाटचाल केलेली आहे. आव्हान थोडंसं मोठं आहे, प्रयत्न देखील मोठे करावे लागतील, परिणामी चौकार षटकार मारावे लागतील आणि तेच काम मनोज हे करतात. पहिला चेंडू सुंदर टाकला परंतु दुसरा चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं फलंदाज तो मनोज. षटकार ठोकलाय. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. तिसरा षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलाय परंतु बघूया चेंडू अडवला जातोय की सीमारेषेच्या बाहेर जातोय. चेंडू अडवलाय परंतु एक धाव कोणी अडवू शकलं नाही. एक धाव पूर्ण झालेली आहे. एक धावेने धावसंख्या चढत्या क्रमांकामध्ये वैतरणा संघाची धावसंख्या 32. एक बाद 32. जसे प्रयत्न फलंदाजीमध्ये केले जातात तसे प्रयत्न गोलंदाजी देखील चालू आहे. काही दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. महत्त्वपूर्ण असा सामना, महत्त्वपूर्ण अशी लढाई या ठिकाणी चालू आहे. परंतु लढाई फक्त क्रिकेटची आहे, वैयक्तिक नाही आहे. मैत्रीपूर्ण हा सामना. सुरेख फटका, चेंडू हवेत, जागीच उंच जातोय. बघूया झेल होते का. झेल सुटलेली आहे. टेक द कॅच विन द मॅच नियम पूर्णपणे या ठिकाणी मोडीत काढलेला आहे. कॅच ड्रॉप झालेली आहे. परिणामी एक धाव पुन्हा एकदा वैतरणा संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या होते 33. एक बाद 33. चांगले गोलंदाजी पाहायला भेटते पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत नाही. ओम दत्त साई या संघाकडनं क्षेत्ररक्षक थोडेसे मिसफील्ड करतात, झेल सोडतात. परंतु मनोज असा सुंदर फलंदाज आहे, तो कधीही सामना पलटवू शकतो. रेक फटका, थोडासा फुलटॉस चेंडू होता परंतु एक धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव पूर्ण. तर मी सांगत होतो की मनोज अतिशय सुंदर फलंदाज आहे, कारण की या अगोदर जो सामना झाला एका बाजूने तो फलंदाजी करत होता, सुंदर फलंदाजी करत होता परंतु दुसऱ्या फलंदाजी त्याला साथ भेटली नाही, अन्यथा तो सामना त्यांना गमवावा लागला. यावेळेसही तो चांगली कामगिरी करतो, चांगलं योगदान देतो आपल्या संघासाठी. थोडंसं आव्हान, थोडंसं मोठेपणा अशक्य नाही आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असतो, या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. डावखुरा फलंदाज समोर उभा, दिशाहीन गोलंदाजी झाली आहे. यास दोन्ही हात समांतर. पंचांचे म्हणजे वाईटचं चिन्ह वाईट घोषित केला पंचांनी. एक अतिरिक्त धाव ती जमा होणार वैतरणा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. एक बाद 35. रेक फटकाय परंतु चेंडू सर्कल मध्ये झेल टिपली जाते. यस OUT आउट. दोन बाद 35. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते 12 चेंडू 38 धावा. 12 चेंडू 38, जवळजवळ 19 पूर्णांकाच्या सरासरीने एका षटकाला धावा जमावू लागतील वैतरणा संघाला.
थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. कारण की क्रिकेटमध्ये आपण भरपूर सामने पाहिले असेल की एका षटकामध्ये 35 धावा 36 धावा तरी देखील सामने जिंकलेले आहेत. आता मात्र 2 षटक शिल्लक आहे आणि 38 धावा आहे. अक्षय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल, समोर मात्र मनोज अतिशय धडाडीचा फलंदाज. सुरेख फटका, सरळ बॅटने टोलून दिला उंचवरती चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी विनोद यांच्याकडनं झेल दूर होती, परंतु प्रयत्न सुंदर होते. क्षेत्र कोणतं असो, तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर तुमच्या प्रामाणिक असतील तर विजयाला यशाला देखील दुसरा पर्याय नसतो. अक्षय चांगला चेंडू टाकला, पहिल्याच चेंडूवरती संधी निर्माण केली फलंदाजाला बाद करायची. एक जाळं फेकलं होतं त्यांनी, त्या जाळ्यामध्ये मनोज का अडकला नाही, झेल सुटली याची. पुन्हा एकदा अक्षय समोर, पुन्हा एकदा मनोज. हो, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, यावेळेस पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय. बघूया क्षेत्ररक्षण ठिकाणी उपस्थित आहे, परंतु मला असं वाटतं थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण होतंय. परिणामी चेंडू जातो सीमा रेषे पार, चौकार. पुन्हा एकदा सज्ज झाला तो बॉलिंग मार करू अक्षय. आता मला सुंदर गोलंदाजी करत होता, परंतु एक चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याची आवश्यकता होती, परंतु हलकीशी कडा लागली. चेंडू सर्कलच्या बाहेर जातोय आणि मला वाटतं निश्चितच धाव बाद या ठिकाणी. आळस हा माणसाचा मोठा शत्रू असतो, तेच पाहायला भेटलं. या फलंदाजाने थोडासा आळस केला धावण्यामध्ये आणि बाद झाला. चेंडू आणि पुन्हा एकदा मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार जातोय. 4 धावा मिळतात. धावसंख्येत वर धावसंख्येशी वैताना संघाची धावसंख्या 49, 2 बाद 49. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडू 24 धावा बरोबर येत आहे दोन्ही संघांना विजवण्यासाठी. कारण की अजूनही कोणी जिंकलं नाही, कोणी हारलं नाही. कारण की एका संघाला 24 धावा पूर्ण करायचं, दुसऱ्या संघाला 24 धावा करण्यापासून थांबवायचं आहे. इतकाच फरक असणार आहे, परंतु 6 चेंडू आहे. शुभम हा गोलंदाज बोलवला गेला बॉलिंग मार्कावरती संघाने. 6 चेंडू 24 धावा आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आहे ती मनोज यांच्याकडे. या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे सामना बदलायची. तो चौकार षटकार मारू शकतो. हा सामना नक्की तो विजय करू शकतो अशी क्षमता असलेला फलंदाज समोर आहे. तर गोलंदाज देखील प्रयत्न तेच असणार की आपल्या संघाला विजय कसा मिळेल, चेंडू कसे निर्धार जातील, फलंदाज कसा बाद होईल किंवा सिंगल डबल कसे जातील. कारण की आता सिंगल डबल खर्च करणं या गोलंदाजाला खूप महत्त्वाचं आहे. कारण की चौकार षटकार जर ठोकलंय फलंदाजाने तर ते बोलतात ना, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला, तशी गोष्ट होऊन जाणार ठिकाणी. चांगलाच प्रयत्न आहे, चांगलाच रित्या फटकावला आणि फलंदाजाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे हा चौकार जाणार किंवा षटकार जाणार, त्यामुळे पळण्याचा प्रयत्न केला नाही. खराब चेंडू, थोडंसं प्रेशर, थोडंसं गोदर्शन गोलंदाजावरती नक्कीच असणार. एक खराब चेंडू टाकला, त्यावरती 1 धाव आणि आता फ्री हिट. या ठिकाणी सुंदरसे प्रयत्न चालू मनोज यांचे की मनोज यांचं असं म्हणणं आहे की विजय आमच्या संघाला मिळो की ना मिळो,
परंतु मी या पराभवाचं अंतर नक्की कमी करणार. धावा जास्त असल्या चेंडू कमी असला तरी मी प्रयत्न करणार. विजय मिळो ना मिळो परंतु प्रयत्न करायलाच पाहिजे. रॅक फटका अतिशय उंच लांब 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 षटकार. धावसंख्या झाली 62. आता मात्र 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मी म्हटल्याप्रमाणे हा फलंदाज हा सामना बदलू शकतो, पलटू शकतो. ही क्षमता ती कुवत त्या फलंदाजामध्ये आहे. याचा जिवंत उदाहरण आपण पाहतोय. सलग या षटकामध्ये त्यांनी 2 षटकार ठोकलेत. सुंदर. आता मात्र गोलंदाजाला त्याची स्ट्राईक चेंज करावी लागले. थोडंसं प्रेशर आहे गोलंदाजावरती परंतु सामना अजून संपलेला नाही. रॅक फटका यावेळेस सर्कलच्या बाहेर चेंडू येतोय परंतु धाव घेतली नाही फलंदाजाने. त्यानेच जबाबदारी स्वीकारली की मी खेळणार, मी मारणार, षटकार चौकार ठोकणार, संघाला विजय मिळवून देणार. आणि आयुष्यामध्ये जर कोणाला मोठं व्हायचं असेल तर जबाबदारी स्वीकारायला शिका. जो जबाबदारी घेतो तो मोठा होतो. रॅक फटका यावेळेस मात्र. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मनोज हा फलंदाज वैयक्तिक 95 धावांवरती खेळतोय. पहा 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 त्या फलंदाजाकडे तुम्ही पहा. या अगोदर त्या फलंदाजाने सिंगल घेतला नाही. त्याला पूर्णपणे कॉम्पिटिशनचा विश्वास होता की मी मारेल. त्याचा जिवंत उदाहरण पहा. एक चौकार त्याने ठोकलाय. आता मात्र धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 66. 2 चेंडू 7 धावा. सुंदर. अतिशय सुंदर रोमांचित अशी मॅच पाहायला भेटते या ठिकाणी. रंगतदार गमतीदार सामना झालेला आहे. तो ओमदत्त साई विरुद्ध वैतरणा. 2 चेंडू 7 धावा. बघूया, लक्ष देऊया, ऐकूया, पाहूया. रॅक फटका हा विजयी षटकार असू शकतो. आणि हा षटकार गेला परंतु विजय या ठिकाणी झालेला नाहीये. 1 चेंडू 1 धाव अजूनही शिल्लक. अतिशय सुरेख फलंदाजी. संघाची, प्रेक्षकांची, मान्यवरांची, खेळाडूंचे मन जिंकून घेतलेत. अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या मनात ज्यांनी घर केले तो माझा फलंदाज मनोज. वैयक्तिक 55 60 61 वैयक्तिक 61 धावांवरती खेळत होता मनोज. वैयक्तिक 65 धावांवरती खेळत होता मनोज. अफलातून फलंदाजी, एक जादू, एक किमया त्याच्या बॅट मधून पाहायला भेटते. निर्णय त्याने निवडला, निर्णय त्याने घेतला की मला सिंगल नकोय, मला डबल नकोय, मला चौकार पाहिजे, मला षटकार पाहिजे. संघाला विजय मिळवून देणारा आजचा गेम चेंजर या सामन्यामधला आपण पाहू शकतो. खेळी गेम चेंजर वैतरणा संघातील मनोज. अति सुंदर फलंदाजी. वैयक्तिक जवळजवळ